नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10 चा अल्जेब्रा म्हणजेच मॅथ्स पार्ट फर्स्ट चा 5th चॅप्टर ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी म्हणजेच संभाव्यता या चॅप्टर मधला पहिला प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत 5.1. जर तुम्ही या आधीची व्हिडिओ जर पाहिली नसेल, प्रोबॅबिलिटीची बेसिक व्हिडिओ जर पाहिलेली नसेल तर आधी ती चेक करा, कारण त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर केलेल्या आहेत. जर तो भाग समजला असेल तर या चॅप्टरला सुरुवात करायला अर्थ आहे. ठीक आहे, तर आधी ते पहा, ती व्हिडिओ पहा आणि त्यानंतर या प्रॅक्टिस सेटकडे या. तर प्रॅक्टिस सेट 5.1 सोपा आहे खूप जास्त. पहा प्रश्न काय दिलाय, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. खाली काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांमध्ये किती पॉसिबिलिटीज होऊ शकतात, असू शकतात. म्हणजे खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला किती पॉसिबिलिटीज, किती शक्यता आहेत हे विचारलेलं आहे. तर पहा पहिला प्रश्न पाहू आपण. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. वनिता नावाची मुलगी आहे, तिला महाराष्ट्रामधले काही साइट्स म्हणजे स्थळांबद्दल माहिती आहे. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन समर वॅकेशन. ती या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्या स्थळांपैकी एका स्थळाला भेट देणार आहे. ठीक आहे, तिला काही स्थळांबद्दल माहिती आहे, त्या स्थळांपैकी ती एका स्थळाला भेट देणार आहे. तर तिला कोणकोणती स्थळं माहिती आहेत पहा. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजेच ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. तर आपल्याला विचारलंय की किती पॉसिबिलिटीज आहेत तिच्याकडे, किती शक्यता आहेत. तर किती काउंट करू आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. टोटल 8 पॉसिबिलिटीज आहेत. तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे, देअर आर 8 पॉसिबिलिटीज. बरोबर, म्हणजे 8 पॉसिबिलिटीज आहेत. परंतु आपण असा आन्सर न लिहिता थोडंसं डिटेलमध्ये लिहू, गणितीय भाषेमध्ये लिहू. तसं प्रश्नाप्रमाणे जर उत्तर लिहायला गेलं तर एवढंच उत्तर यायला पाहिजे की देअर आर 8 पॉसिबिलिटीज. बरोबर आहे. परंतु मला असं वाटतं की या प्रश्नाला थोडंसं डिटेलमध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर या प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये आपण याला कशा पद्धतीने लिहिणार आहे पहा. सॅम्पल स्पेसच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत याला आपण. सॅम्पल स्पेस कर्ली ब्रॅकेट टाकू आणि प्रत्येकाला कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहू. पहिला होईल अजिंठा, त्यानंतर येईल महाबळेश्वर, त्यानंतर लोणार सरोवर, त्यानंतर येईल ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, त्यानंतर येईल आंबोली, नंतर येईल रायगड, त्यानंतर येईल माथेरान, आणि शेवटी येईल आनंदवन. अशा पद्धतीने आपण याला लिहिणार आणि शेवटी आपण नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहिणार पहा. एन ऑफ एस नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. तर किती ते 8 आहे. अशा पद्धतीने आपण याला गणितीय भाषेमध्ये मांडणार. ठीक आहे, इतकं हे सिंपल आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन कडे जर गेलो आपण तर दुसरा क्वेश्चन पण खूप जास्त इझी आहे. एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आपल्याला वीक मधला म्हणजेच आठवड्यामधला कोणताही एक दिवस निवडायचा आहे. मग आपण तो मंडे निवडू शकतो, ट्यूजडे, वेनसडे. ठीक आहे, म्हणजे किती 7 वारांपैकी 7 डेज 7 डेज पैकी कोणताही एक दिवस निवडू शकतो. परंतु त्याला सुद्धा आपण सॅम्पल स्पेस मध्ये लिहिणार आहोत. आपण असंही लिहू शकतो देअर आर 7 पॉसिबिलिटीज. बरोबर आहे, हे सुद्धा आन्सर होऊ शकतं. ठीक आहे, परंतु आपण त्याला असं न लिहिता सॅम्पल स्पेस मध्ये लिहू. सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस. पहिल्यांदा आपण मंडे पासून सुरुवात करू. मंडे, कॉमा, ट्यूजडे, कॉमा,
वेनसडे, त्यानंतर थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि शेवटचा संडे. अशा पद्धतीने आपण 7 डेज लिहिलेले आहेत आणि याला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती लिहिणार तर 7. ठीक आहे, इतकं हे सोपं आहे, बिलकुल बी अवघड नाहीये. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. मागच्या लेक्चर मध्ये आपले जे पत्ते असतात 52 कार्ड्सच्या एक पॅक असतो, 52 पत्त्यांचा एक सेट असतो. ठीक आहे, प्लेइंग कार्ड्स असतात, पत्ते असतात, त्याबद्दल एकदम डिटेल मध्ये मागच्या लेक्चर मध्ये समजून सांगितलेले आहे. जर तुम्ही ते पाहिले नसेल तर हा प्रश्न तुम्हाला समजणार नाहीये, तर तो भाग आधी पहा आणि नंतर इकडे या. तर याला 52 पत्त्यांचा पॅक आहे, त्याचा आता सरळ सरळ पॉसिबिलिटीज किती, शक्यता किती, 52 आहे. 52 मधला कुठला एक कार्ड काढणार, म्हणजे 52 शक्यता आहेत आपल्याकडे, 52 पॉसिबिलिटीज आहेत. याला सुद्धा आपण डिटेल मध्ये लिहू. सॅम्पल स्पेस बावन्न पत्त्या 4 भागामध्ये, म्हणजे 4 भाग असतात त्याचे, किंवा 4 प्रकारच्या पत्त्या असतात. एक असतो हार्टचा, रेड असतात ते, त्यानंतर डायमंड, हे पण रेड असतात, त्यानंतर क्लब हे ब्लॅक असतात आणि स्पेड पण ब्लॅक असतात. हार्टच्या 13 असतात, डायमंडच्या पण 13 असतात, क्लबच्या पण 13 आणि स्पेडच्या पण 13. पण हार्ट आणि डायमंड हे रेड कलरचे असतात, म्हणून हार्टचे 13 आणि डायमंडचे 13, 13 आणि 13 26. 26 कार्ड्स हे रेड कलरचे असतात आणि खाली क्लब आणि स्पेड हे ब्लॅक असतात. तर 13 आणि 13 याचे पण 26 हे ब्लॅक कलरचे असतात. तर हार्टचे एस पासून सुरुवात होतो. एस म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 5, 6, 7, 8, 9, 10. किंग, क्वीन आणि जॅक. सेम डायमंडच्या पण असेच, एस 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किंग, क्वीन आणि जॅक. सेम क्लबचे पण असेच, एस 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किंग, क्वीन आणि जॅक. त्याचबरोबर स्पेडचे पण सेम, एस 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किंग, क्वीन आणि जॅक. अशा पद्धतीने हा तुमचा सॅम्पल स्पेस झाला आणि याचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येईल 52. 52. ठीक आहे, इझी क्वेश्चन. आणि हे करायचंय बरं का, कारण बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न येतो, 52 प्लेइंग कार्डचा क्वेश्चन येतो, त्यावेळी सॅम्पल स्पेस हा लिहावाच लागतो. नेक्स्ट 4th नंबरच्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. 4th नंबरचा क्वेश्चन काय पहा. 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन इच कार्ड. म्हणजे काय की 10 ते 20 मधला प्रत्येक नंबर एका एका कार्डवर लिहिलाय मी. उदाहरणार्थ पहिल्या कार्डवर 10, दुसऱ्यावर 11, तिसऱ्यावर 12, 13, 14, 15, 20 पर्यंत लिहिलेले आहेत. आणि त्या कार्डच्या सेट मधून सिलेक्ट 1 कार्ड रॅन्डमली. आपण त्या कार्डच्या सेट मधून कोणताही, अशाच पद्धतीने जर एक कार्ड काढला तर काय शक्यता असू शकते, कुठला नंबर येऊ शकतो. तर आपल्याला हे माहिती आहे 10 to 20 कोणताही नंबर त्यामध्ये आपल्याला मिळू शकतो. येते लक्षात. तर आपला सॅम्पल स्पेस काय असणार आहे याच्यामध्ये 10 to 20 पर्यंतचे नंबर्स, हे हा आपला सॅम्पल स्पेस असणार आहे. सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस गेस करा तुम्ही. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. बरेच जण नंबर ऑफ सॅम्पल स्पेस त्यांनी गेस केला असेल 10. बरोबर आहे.
परंतु तुम्ही जर काउंट करायला जर घेतले पॉसिबिलिटीज तर किती होतात पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे या ठिकाणी 11 आहेत. बरेच जण या सोप्या प्रश्नात सुद्धा चुकू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. एकदम सोप्पा आणि साध्या पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट होता. तर 1 ते 4 प्रश्न होते आणि हे प्रत्येकी 1 मार्काला विचारले जाऊ शकतात. धन्यवाद.